मित्रांनो, अनेक महिला कॅबमध्ये प्रवास करताना स्वतःला असुरक्षित समजतात, खास करून जेव्हा लहान बाळासोबत प्रवास करतात तेव्हा. कारण सर्वांसमोर स्तनपान करणं महिलांना असुरक्षित वाटतं. अशातच एका महिलेने कॅब ड्रायव्हरसोबतचा आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ मनाला स्पर्श करणार आहे. व्हिडिओ पाहून तुम्हालाही असं वाटेल की सर्व माणसं सारखी नसतात. अलीकडेच एका महिलेने व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओवरून सोशल मीडियावर बऱ्याच कमेंट्स येत आहेत. आपले छोटे छोटे अनुभव या महिलेने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. महिलेने सांगितलं की जेव्हा ती तिच्या बाळाला दूध पाजवत होती तेव्हा कॅब ड्रायव्हरनं शांतपणे काहीही न बोलताना त्याचा रिअर व्ह्यू मिरर म्हणजेच मागचं सीट दिसतं तो आरसा त्याने ॲडजस्ट केला, ज्यामुळे मागच्या सीटवर काय होतं आहे हे त्याला दिसणार नाही. त्याच्या या छोट्या कृतीमुळे महिलेला खूपच सुरक्षित वाटले. या घटनेवरून लक्षात येते की दयाळूपणा आणि माणुसकी व्यक्तीच्या लहान कृतीमध्येच दडलेली असते. यशिका रापरिया नावाची महिला आपल्या बाळासोबत प्रवास करत होती. इंस्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट करताना त्यांनी यात अधिक माहिती दिली आहे. त्यांनी लिहिलेलं आहे की मी कॅबमध्ये प्रवास करत होती आणि मला बाळाला दूध पाजवायचं होतं. माझ्याकडे झाकण्यासाठी कापड किंवा स्कार्फ नव्हता. मला असुरक्षित वाटत होतं. मी कसं तरी बाळाला झाकलं आणि बाळाला दूध पाजवायला लागले. मी वर पाहिले तर एक सुंदर गोष्ट जाणवली. ती म्हणजे कार ड्रायव्हरनं आपला आरसा अशा पद्धतीने वळवला होता की त्याला मागे काय सुरू आहे ते काहीच दिसणार नाही. त्याच्या छोट्याशा कृतीमुळे मला सन्मान मिळाला आणि सुरक्षित वाटले. यावरून दिसून येत आहे की ती व्यक्ती किती समजदार आहे. व्हिडिओत कार ड्रायव्हरचा चेहरा दिसत नाही, फक्त गाडी चालवताना दिसून येत आहे. त्याच्या या छोट्याशा कृतीने अनेकांचं मन जिंकलं आहे. या पोस्टवर लोकांनी अनेक रिॲक्शन दिले आहेत. एका युजरने लिहिलं आहे की या घटनेवर माणुसकीचा विश्वास अजून वाढला आहे. मित्रांनो, आपल्या की प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपण शेअर करू शकता मित्रांनो आपल्या मित्रांसोबत. धन्यवाद.